बहुत पसंद आता है। दर्शकों की दिग्गा में जाके इनकी कमेंट्री सुनना एक अलग ही मजा होता है। और आप टेक्निकल करेक्ट हिंदी, आपका तो जरूर मैं फैन हूं। हाँ बिल्कुल, ढेर सारे कमेंट्स आए थे बाबू शौर जब मैं कमेंट्री कर रहे थे, काफी अच्छे अच्छे कमेंट्स शेयरिंग की थी हमने। तो विश्वजीत महात्रे और विश्वजीत ठाकुर, वीर मराठा जो है, पिछले साल इन्होंने 50 लगाए थे विश्वजीत महात्रे ने इस 50 सीजन 2 में इन्होंने लगाए थे व्यक्तिगत। तो यकीन मानिए इस श्रृंखला में अब तक 50 हुए हैं। 15 50 हुए हैं, क्या 16 50 होगा विश्वजीत महात्रे या विश्वजीत ठाकुर द्वारा। विश्वजीत ठाकुर, रायगढ़ का हार्दिक पांड्या, मिस्टर जेबीएल, कई नामों से संबोधित एक जुझारू खिलाड़ी। फिटनेस देखिए इनकी, मैं तो कहूंगा टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट हो, फिटनेस इनकी काबिल तारीफ है। कभी मैंने ना इनकी तबीयत बढ़ते हुए देखी ना कम होते हुए देखी। फिटनेस लेवल पर काफी अच्छा काम करते हैं विश्वजीत ठाकुर। वही दूसरी तरफ विश्वजीत महात्रे तो एक तेज तर्रार गेंदबाज। नसीब नाइक, दादर दादर गांव का यह खिलाड़ी। अंपायर नीरज राणावत सर का मुकाबला शुरू होने का इशारा नसीब नाइक विश्वजीत महात्रे को। पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, बहुत ज्यादा बाहर। अंपायर का बैट बॉल का इशारा, खाता खुल चुका है वीर मराठे जोहे का बगैर नुकसान 1। 8,000 की बोली लगी थी विश्वजीत ठाकुर द्वारा विश्वजीत महात्रे के लिए। 8,000 बहुत बड़े पॉइंट्स होते हैं। उन 8,000 पॉइंट्स की जो कीमत लगाई है कप्तान ने, और 7,000 में लिया था प्रसाद पाटिल ने नसीब नाइक को। यह विश्वजीत महात्रे का फेवरेट है, यह फेवरेट शॉट है। डीप फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से 4 रन। लीग में, लीग स्टेज के मैचेस अगर हम देखें तो ये 340वीं बाउंड्रीज है, क्योंकि छक्के बहुत ज्यादा है। 501 छक्के लगे। हमारे अच्छे दोस्त नसीब भोईर, इनकी तरफ से विश्वजीत ठाकुर और मंगेश जी वाकड़ीकर को शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन फिलहाल 5 पे पहुंच चुका है टोटल वीर मराठा जोहे का। वीर मराठा जोहे 5। 1 गेंद की समाप्ति। दूसरी गेंद नसीब नाइक, राइट आर्म ओवर द विकेट। ये बैकफुट पर गए थे विश्वजीत महात्रे, रन नहीं मिलेगा। 2 गेंदें 5 रन। सुबह का सत्र है, ऐसे में टॉस जीता प्रसाद पाटिल ने, और सुबह में जो पिच में नमी रहती है उस नमी का फायदा उठाने के लिए उन्होंने गेंदबाजी करने का फैसला किया है। नसीब नाइक को उस कप्तान द्वारा लिए गए फैसले पर काम करना होगा। अच्छी गेंदबाजी करनी होगी वैकुंठदाता प्रतिष्ठान पीण के लिए। यहां पे देखिए खिलाड़ी पूछ रहे हैं कि विकेट के बीच से दौड़ रहे थे, अंपायर क्या है। लेकिन अंपायर ने कहा आपने गेंद मारी कहां स्टंप पे। स्टंप पे मारी होती तो हमें पता चलता कि गेंद की दिशा क्या है और खिलाड़ी की दिशा क्या है दौड़ने की। अब स्ट्राइकर एंड पर विश्वजीत ठाकुर, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी। यकीनन जितना बड़ा मंच उतना बड़ा खिलाड़ी। नसीब नाइक विश्वजीत ठाकुर को। ये शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, लेकिन व्हाइट बॉल करार दिया जा चुका है, और इस व्हाइट बॉल से बढ़ता हुआ टोटल 7 रन।
संतोष चौधरी यहाँ पर आ चुके हैं। सामने में संतोष चौधरी के फ्लेक्स को देख रहा था, बिली बाउंडन वाली छवि और आरपीएल सिंबल वाली ये गेंद। मंगेश वाकड़ीकर साहब ने इस साल काफी कुछ नया किया है। युवा रायगढ़ युवा ठाणे का मैच हमने देखा, रायगढ़ भूषण पुरस्कार हमने देखे ऑक्शन के दौरान, आरपीएल सिंबल वाली गेंद हमने देखी ऐसे, और बैलगाड़ी रेस और क्रिकेट का मेलजोल हमने देखा। सोनिया और बकासुर इस ग्राउंड के ऊपर हमें नजर आए। मंगेश जी वाकड़ीकर दर्शकों के लिए हर बार सोचते हैं और कुछ नया करने की एक तलब रहती है उनमें। और ये विश्वजीत ठाकुर का विश्व जीतने वाला ये बेहतरीन 6 मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन ऑन द राइज फ्रंट फुट पे आके स्लॉग किया इस गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। टोटल आ चुका है विश्वजीत ठाकुर एक छक्का दाग चुके हैं। टीम का टोटल आ चुका है 13 रन बगैर नुकसान। कवर्स में खेला लेकिन इस बार क्या कवर्स को चीरेगी गेंद, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। तकनीकी रूप से सक्षम बल्लेबाजी और इस ग्राउंड की जरूरत भी है, जिस दिशा में गेंद आए उस दिशा में मारा करो। विशाल जीतेकर ने जब 69 रन बनाए तो उन्होंने कहा, संदेश पाटिल और मेरे डिस्कशन में यह हुआ था, बात तय हुई थी कि यहाँ इस ग्राउंड के ऊपर आउटफील्ड काफी तेज है, ऑफ साइड के ऊपर उनकी जो बाउंड्रीज लगी थी वो बतौर संदेश पाटिल के डिस्कशन की वजह से लगी थी। यानी कि जिस दिशा में गेंद आए उस दिशा में अगर खेला जाए तो व्यक्तिगत रन भी बहुत ज्यादा बनते हैं और टीम के लिए सेहतमंद साबित होते हैं। लेकिन यह विश्वजीत ठाकुर का एक और छक्का, 7000 पॉइंट्स में इस गेंदबाज को खरीदा गया था, लेकिन रायगढ़ का सबसे बड़ा खिलाड़ी, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी विश्वजीत ठाकुर ने आखिरी 3 गेंदों पर इनके खिलाफ 16 रन वसूले और टोटल पहुंच चुका है 23 रन। शुरुआत अच्छी है, अगर इसी तरह ये टीम खेलती रही तो 100 का आंकड़ा पार। हाईएस्ट टोटल इस लीग का 140 बंटी बद्री के, जिन्होंने 15 छक्के लगाए अपनी एक इनिंग में, 15 छक्के, 36 में से 15 गेंदों को 171 पॉइंट्स पे है वो। लेकिन जरूर मैं कहना चाहूंगा ये जो 4 व्हीलर है, जो 2 2 व्हीलर हमें नजर आ रही है, बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए जो क्विड कार है, ये सुपर 4 में जो टीमें क्वालिफाई होगी उनमें जो खिलाड़ी कैपेबल होंगे उनको ही दी जाएगी। मंगेश सर ने हमें कल सूचना दी है। और 1 रन को 1 पॉइंट्स के तौर पर गिना जाएगा, 1 विकेट को 5 पॉइंट के तौर पर गिना जाएगा और जिसे मैन ऑफ द मैच मिलेगा इंडिविजुअली आपको एक्स्ट्रा 5 पॉइंट मिलेंगे आपके खाते में। ओवर नंबर 2 गेंदबाज प्रसाद पाटिल, कप्तान ने जिम्मेदारी ली है, अब लेना ही चाहिए। पहले ओवर आपके लिए खराब जा चुका है, टॉस जीता आपने, फील्डिंग करने का फैसला किया आपके गेंदबाजों के आधार पर, लेकिन नसीब ना एक काफी महंगे साबित हुए। यहां पर एक बात मैं जरूर कहना चाहूंगा नीलेश, 23 रन क्या कहना चाहेंगे आप? जो शुरुआत हुई है वीर मराठा जोहेगी। नमस्कार सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। एकाच विभागातील 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर जेव्हा उभे ठाकतात, श्री वैकुंठ दादा 11 पेण विरुद्ध वीर मराठा जोहे पेण असे 2 मातब्बर संघ। पहिला अंक नाटकाचा फलंदाजांच्या बाजूने राहिला। विश्वजीत ठाकूरची आक्रमक फलंदाजी, विश्वजीत म्हात्रेची त्याला मिळालेली साथ, एका बाजूला दागपोली आणि दुसऱ्या बाजूला दिघोडे असे 2 खेळाडू खेळतात आणि दुसऱ्या बाजूला कळवे गावचा सन्मान, कळवे गावचा अभिमान आणि हा कळवे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा डावखुरी हाताचा गोलंदाज, फलंदाज, ऑलराऊंडर, पहिल्यांदाच कर्णधार पदाची जबाबदारी कशी सांभाळतोय सर, हे आपल्याला या षटकामध्ये नक्कीच कळेल। हल्के हाथों से इस गेंद को खेला, शॉर्ट पॉइंट क्षेत्र पर 1 रन जरूर मिला। बैकफुट पर गए थे, टैप किया था इस गेंद को शॉर्ट पॉइंट की तरफ।
विश्वजीत म्हात्रे को 1 रन जरूर मिला। अब एंकर का रोल निभा रहे हैं विश्वजीत म्हात्रे, उनमें भी क्षमता है, लेकिन विश्वजीत ठाकुर अगर इतना अच्छा खेल रहे हैं तो उन्हें ज्यादा मौका देना चाहिए। ये अच्छे संकेत हैं। सन्माननीय हरेश सुदाम पाटील ग्रामपंचायत सदस्य बोरगाव पेण यांच्याकडून वीर मराठा जोहे यासाठी शुभेच्छा आल्यात। विश्वजीत एक और नंबर 6, शायद आज बंटी बद्रिके का 15 छक्कों वाला रिकॉर्ड टूटने वाला है। से बोरगाव पेड़ हरेश पाटिल की जैसे शुभकामनाएं आई, विश्वजीत म्हात्रे ने छक्का दागा। विश्वजीत ठाकुर ने यह छक्का दागा क्योंकि विश्वजीत म्हात्रे सिंगल निकालकर नॉन स्ट्राइकर एंड पे थे। पहली गेंद पर उन्होंने सिंगल निकाला था, लेकिन उसके बाद अगर देखा जाए तो बड़े मंच का बड़ा खिलाड़ी निश्चित तौर पर संतोष चौधरी की नजर रहती है, मैदान पर तो रहती है, लेकिन कमेंटेटर्स क्या बोल रहे हैं उनके ऊपर भी उनकी नजर रहती है। और ये अच्छे संकेत हैं हमारे लिए, क्योंकि कम गलतियां होती है इस वजह से। विश्वजीत ठाकुर ने इस गेंद को खेला, कवर्स में 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा? दूसरा, और ये दूसरा रन मिलता हुआ इन दो रनों के साथ टोटल पहुंच चुका है 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। बाबू शाह जरूर हमारे साथ होंगे, नीलेश नाइक आज हमारे साथ है एक पाली से आए हुए, लेकिन पेड़ कड़वा जिनकी जन्मभूमि है। ये गलत फील्डिंग हुई और ये मौका है, लेकिन बाल बचे विश्वजीत म्हात्रे, 2 बार रन आउट होते होते बचे। आपसी तालमेल होना जरूरी है, क्योंकि ये आपसी तालमेल क्यों नजर नहीं आ रहा है? ग्रामीण में हमेशा एक दूसरे के खिलाफ खेले हैं, ये एक दूसरे के खिलाफ, और दर्शकों का सबसे फेवरेट मुकाबला ग्रामीण लेवल पर दापोली बनाम दिघोड़े। जितने भी मुकाबले हुए, मैं तो इनके एक मुकाबले की कमेंट्री कर रहा था एक नाइट टूर्नामेंट में, लंदन से मुझे कमेंट आई थी, कितना अच्छा खेल रहे दोनों टीमें। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, फाइन लेग बाउंड्री की तरफ 6 का इशारा आता हुआ। विश्वजीत ठाकुर ने आज मन बना लिया है कि वो बंटी बद्रिके ने जो कल रिकॉर्ड किया था एक इनिंग में 15 छक्के, उन छक्कों का रिकॉर्ड मैं आज पहले ही मैच में तोड़ दूंगा। अब तक उनके द्वारा छक्के लगाए जा चुके हैं 4 निजी, 30 पे खेल रहे हैं विश्वजीत ठाकुर। हर्षद पितले खुश होंगे, रोशन पाटिल टीम मैनेजर खुश होंगे, क्योंकि विश्वजीत ठाकुर को रायगढ़ क्रिकेट कहता है लंबी रेस का घोड़ा, और वो दौड़ रहा है। फील्डिंग ये डिपार्टमेंट अच्छा होना जरूरी है। ये वाइट बॉल करार दिया जा चुका है, 1+1, 2 रनों का इजाफा, दुक्का आ चुका है वाइट का। टीम का टोटल 40 रन। सुदर्शन पाटिल हमारे साथ हैं पिछले कई दिनों से, हर तरह का रिकॉर्ड वो हमें बताते हैं, कितने 50 हुए, कितनी बाउंड्रीज लगी है, कितने 6 आ चुके हैं इस पूरी श्रृंखला में लीग स्टेज मैच पर। हालांकि पहले दिन हमने देखा उद्घाटन समारोह में एग्जीबिशन मैच, युवा रायगढ़, युवा ठाणे, रायगढ़, पुणे, मुंबई और ठाणे के मैचेस हमने देखे। रिवर्स दागने की कोशिश, अगर शुरुआत इतनी अच्छी हुई है, 2 ओवर में 20 की औसत से 40 आ चुके हैं, तो ऐसे में गलत शॉट खेलना नहीं है। कल बारकिया कांबळे को हमने देखा, एक रिवर्स शॉट उन्होंने लगाया, लेकिन हाथ से जीता हुआ मैच उन्होंने गंवाया। रिवर्स हमारे तुरवाड़े के हाथमोड़े साहब यहां पर तशरीफ लेकर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। देखिए, हमेशा मैं कहता हूं इस रिवर्स के बारे में, एक दुधारी तलवार है। आज स्क्रीन पर हमें नजर आ रहा है 24 लाइव इवेंट के जो टेक्नीशियन हैं, उनका जन्मदिन है विवेक ज्ञानदेव पाटिल।
जिनका आज जन्मदिन है, जरूर उनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। और दोपहर के सत्र में इस मंच के ऊपर उनका जन्मदिन मनाया जाएगा। क्या चाहिए अंपायर? विकेट के सामने जो दर्शक हैं, विकेट के सामने, बिल्कुल सामने कोई दर्शक खड़ा ना रहे, क्योंकि संतुलन जो होता है, मानसिक संतुलन नीलेश, वो बल्लेबाज का बिगड़ सकता है। कंसंट्रेशन जिसे हम कहते हैं, एकाग्रता भंग होने के चांसेस बहुत ज्यादा होते हैं। गेंदबाज नसीब नाइक पहले ओवर में 23 रन जिन्होंने दिए थे, और मेंटोर आ चुके हैं जिनकी टीम पिछले साल चैंपियन बनी थी, तेजस मात्रे, और इनके ओनर होंगे अमर शेठ मात्रे। नीलेश शेठ खारकर और अमर शेठ मात्रे। सामने तो कोई नहीं है। नसीब नाइक तैयार विश्वजीत ठाकुर के लिए। ये लंबा क्या मारा, ठोकम ठोक। युवा रायगढ़ में तो नसीब नाइक ने काफी अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन ये सीनियर रायगढ़ का हार्दिक पांड्या है, उनके सामने गेंदबाजी करना संतोष एक चुनौती है। उस चुनौती को शायद स्वीकार नहीं कर पाए। हाँ, अभी का लुक और फोटो तेजस मात्रे के हमेशा अच्छे आते हैं। व्हाट्सएप पर कई बार मैंने उनके स्टेटस देखे हैं, और अभी भी मैं तो कहता हूं इनकी फिटनेस, 20 साल के नौजवान लग रहे हैं। हाँ, चार्मिंग बॉय पनवेल, यंग एंड हैंडसम। साइड स्क्रीन के सामने कोई भी दर्शक नहीं होना चाहिए। विश्वजीत ठाकुर एक अलग पैंतरा भी होता है जो सपोर्ट कर रहे होते हैं टीम को, ध्यान विचलित करने का। नसीब नाइक, विश्वजीत ठाकुर ने इस गेंद को कारपेट के सहारे खेला, लॉन्ग ऑन क्षेत्र पर 1 रन जरूर मिला। कैमरामैन अरे उनकी जगह वही है कैमरामैन की। हाँ, एंट्री में है क्या कोई गेट में? विश्वजीत मात्रे अब स्ट्राइकर एंड पर होंगे नसीब नाइक के खिलाफ। ये ऊंचा जरूर खेला है, लेकिन क्या ये कैरी नहीं किया, बाउंड्री के पार कैरी नहीं कर पाए विश्वजीत मात्रे, और ये पहला झटका मिला वीर मराठा जोहे को। रन संख्या है 47 पे एक डीजे। देखिए, मंगलवार हमेशा मेरा उपवास रहता है। गणेश जी भगवान का जन्म दिवस माना जाता है, जन्मदिन माना जाता है। तो यकीन मानिए आज हमारे लिए संतोष चौधरी ने चिंचवण के महालक्ष्मी मंदिर में जाके हमारे लिए प्रसाद, हम सभी के लिए प्रसाद लेकर वो आए हैं। ये हमारे लिए पुण्य का भाग है। वहां तो हम जा नहीं पाए, लेकिन चिंचवण की महालक्ष्मी देवी का आशीर्वाद हमें जरूर मिल रहा है प्रसाद के माध्यम से। प्रथमेश कोड़ी, एक और यंगस्टर खिलाड़ी, गणेश पुरी,
गांव से ग्रामीण क्रिकेट की शुरुआत करने वाला ये खिलाड़ी, लेकिन ड्रिंक्स जब जिस ओवर के बाद ड्रिंक्स आता है ना, उस ओवर में कुछ ना कुछ होता है, हमेशा मैंने देखा है। हल्के हाथों से इस गेंद को खेला, टैप किया ऑफ साइड के ऊपर, लेकिन अब विश्वजीत ठाकुर को जिम्मेदारी उठानी होगी इन रनों को पूरा करने की। तो विकेट के सामने जो है, जो रेलिंग है, दर्शकों से मेरा अनुरोध है कि वहां खड़े मत रहिए। रिफ्लेक्शन होता है, कोई सनग्लासेस अगर पहनकर आए तो रिफ्लेक्शन जरूर होती है। नसीब नाइक, और ये देखिए सीधा उन्होंने कहा यहां पर दर्शक नहीं होने चाहिए, इशारा किया इस छक्के के साथ। 54 पे पहुंचा है टोटल। रोशन पाटिल काफी खुश नजर आ रहे होंगे जिस तरह से खेल रहे हैं विश्वजीत ठाकुर। इस ओवर के बाद जरूर ड्रिंक्स अंदर जाएगा, लेकिन फिलहाल टोटल आ चुका है 54, 50 पार कर चुकी है तीसरे ही ओवर में। वीर मराठा जोहे और विश्वजीत ठाकुर खेल रहे अपने निजी 10 गेंदे 44 रनों पर। और ये देखिए बाहरी किनारा था, बाहरी किनारा, लेकिन 45-11 गेंदे 3 ओवर की समाप्ति के बाद। और हम चलेंगे प्रेजेंटेशन बॉक्स में नीलेश नाइक सर के पास। हॅलो. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससो वेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. या विघ्नहर्त्या सुखकर्त्या गणरायाला वंदन करूया. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजियाचा प्राणयोगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी युद्ध मांडतो रक्त सांडतो ऐसा राजा जीव लावतो जीव रक्षितो जीव वाहतो ऐसा राजा. या जाणत्या राजाला वंदन करूया. आद्य क्रांतिकारक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ह्या भूमीमध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पराक्रमाची गाथा लिहिली गेली. इथे आज रायगड प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये आपण आदरणीय वैकुंठदादा पाटील साहेबांना माझी विनंती आहे की आपण विशेष स्वागत सन्मान सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. माजी रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते, त्याच पद्धतीने दक्षिण रायगडचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि हमरापूर विभाग प्रीमियर लीगसाठी अहोरात्र मेहनत करणारे जवळपास 40 कोटी रुपयांचा निधी संपूर्ण हमरापूर विभागाला देणारे वैकुंठदादा पाटील साहेबांचे इथे विशेष स्वागत सन्मान मंगेशदादा वाकडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. मित्रांनो, माणसाला एकदा कामाचा ध्यास लागला की त्याला त्रास वाटत नाही, असं एक ध्येयवेड व्यक्तिमत्व म्हणजे दादांना मी विनंती करतोय कारण येणाऱ्या काही दिवसातच नाईट हमरापूर विभाग प्रीमियर लीग सुद्धा दादांच्या बघायला मिळणार आहे आपल्याला. दादा, काय म्हणाल आजचा हा तुमच्या सगळ्या खेळाडूंना एकत्रित आणण्याचा हा सुंदर योग? रायगड प्रीमियर लीग खरं बघितलं तर लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा एवढं वलय नसलेलं, परंतु आज आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटमध्ये विशेष करून मंगेशजींनी जे काय हे वैभव उभं केलेलं आहे, आज आपल्या रायगडमधील खेडेगावातील असतील तळागाळातील असतील सर्वसामान्य खेळाडूला एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण हा रायगड प्रीमियर लीगचा जर हा पसारा पाहिला तर ते जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही, परंतु आज त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन आज जवळपास 5वं-6वं वर्ष 4थं वर्ष पूर्णपणे सातत्य ह्यामध्ये ठेवलेलं आहे आणि दरवर्षी नाविन्यपूर्ण या ठिकाणी खेळामध्ये अनेक गोष्टींचे भरपाट टाकत आज ही रायगड प्रीमियर लीग अशी एक भव्य दिव्य आणि नावाजलेली, महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा होत असतील परंतु रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा होत नाही. आणि माझ्या रायगडमधल्या खेळाडूला व्यासपीठ मिळालं त्याचं खरंच कौतुक आहे. खरं पाहिलं तर काही ठिकाणी संघ घेताना सुद्धा खूप म्हणजे एक
आमंत्रित संघ 16 असतात, 17 असतात, 20 असतात, परंतु खेळाडूंना चान्स द्यायला पाहिजे आणि खेळाडू माझ्या या व्यासपीठावर दिलेल्या त्यांच्या आज शिरडोनच्या व्यासपीठावर चमकला पाहिजे, म्हणून त्यांची जी काय मेहनत आहे ती खरंच अत्यंत कौतुकास्पद अशी मेहनत आहे. आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडूला, मग तो कुठल्या प्रत्येक गावातला असू द्या, प्रत्येक त्या ठिकाणी आळीतला असू द्या, प्रत्येक विभागातला असू द्या, यांना जे काय व्यासपीठ द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे ते खरंच खूप खूप असं छान हा कार्यक्रम आहे. आणि मंगेशजी, आपणाला भविष्यामध्ये याचा निश्चितपणे फायदा होईल. आपण चांगल्या प्रकारचं काम करताय, आम्हाला आपला निश्चित अभिमान आहे. आपल्याला पावलावर पावला टाकून आम्ही हमरापूर लेमन लीग सुद्धा भरवलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण येत आहे. ती सुद्धा ह्या लीग नंतरची मोठी लीग असतेच, परंतु मला रायगड प्रीमियर लीगचा विशेष असं खूप मनापासून कौतुक वाटतं की एवढी मोठी स्पर्धा आज या भागामध्ये लढवली जाते. माझं एक म्हणणं आहे की सगळं काय सगळ्यांकडे असतं, परंतु समाजासाठी काहीतरी करण्याचं जे काय एक काय बोलतात त्याला आपलं नाही, समाजासाठी चांगलं करण्याचं एक इंद्रधनुष्य असतं, ते उचलण्याचं काम मंगेशजीने केलं आहे. आपलं खरंच खुल्या दिलाने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की असेच कार्यक्रम, असेच या ठिकाणी स्पर्धा भविष्यामध्ये होत राहो, हीच या ठिकाणी मी आपल्याला इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद दादांना. माझी विनंती आहे, दादांनी शुभेच्छा दिलेत मंगेश दादांना. आणि हे मात्र अर्धशतक और लॉन्ग ऑफ के ऊपर से जो छक्का लगाया आरपीएल सिक्सर की गेंद के ऊपर, और 54 का निजी योगदान विश्वजीत ठाकुर, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी. क्यों रायगढ़ और मुंबई के मैच में पूरे रायगढ़ ने इनको मिस किया, वो दर्शाने वाली बल्लेबाजी. ओवर टू नीलेश सर. क्राईम ब्रांच युनिट 2 चे अधिकारी सन्माननीय रुपेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या लीगच्या सामन्यांचा आस्वाद घ्यावा. क्राईम ब्रांच घेतो. युनिट 2 चे अधिकारी सन्माननीय रुपेश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. निलेश. प्रसाद पाटील, यावेळी चांगला चेंडू ओव्हर स्टेप होता, चांगला बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, इथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. मी विनंती करेन वीर मराठा जोहे पेण संघाचे माननीय व्यवस्थापक आणि आमचे वर्गमित्र क्राईम ब्रांचचे अधिकारी, अनेक गुन्ह्यांची उकल करणारे रुपेश यांना, म्हणजे बाबू रुपेश पाटील यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं. त्यांच्या समन्वयत आमचे बंधू हनुमान नाईक यांनाही विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. एका बाजूला वैकुंठ दादा यांनी सर्वांना एकत्रित आणण्याचं काम केलेले वैकुंठ दादा 11 पेण या विभागातून अर्धशतक झळकावलंय पहिल्याच सामन्यामध्ये विश्वजितनं. टप्प्याचा चेंडू, हा पाम पूल करण्याचा प्रयत्न, टोवर चेंडू लागलाय, चेंडू जातोय मिडॉनला, मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे आणि ते सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या हळूहळू का होईना पुढे सरकते. पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्यावेळी प्रवीण सरांची अफलातून कॉमेंट्री सुरू होती, त्यावेळी अफलातून इनिंग एका बाजूला साकारली होती ती म्हणजे विश्वजित ठाकूर याने. आणि कालच ज्या पद्धतीने बंटी बद्रिकेचं वेगळं तुफान आलं होतं, त्यालाच तोडीला तोड अशी फलंदाजी वीर मराठा जोहे पेण या संघासाठी करतोय तो म्हणजे स्वतः कर्णधार विश्वजित ठाकूर. 15 चेंडू 54 धावा. हर्षजी पितळे आणि पवनजी भोईर यांचा हा संघ वीर मराठा जोहे पेण गत स्पर्धेतील उपविजेता आणि 2021च्या टॉप 4 मध्ये पोहोचलेला एक यशस्वी संघ. परंतु पहिल्यांदाच हमरापूर विभागामधील कळवे, दादर, कोपर, रावे या सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम वैकुंठदादा पाटील यांनी केलंय. आणि इथे मात्र ज्या पद्धतीने कौतुकाची थाप आली होती त्याच पद्धतीने हा सुंदर फटका नेत्रदीपक यावेळी लॉंगॉनच्या डोक्यावरून छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाला अभिवादन करणारा हा आरपीएल षटकार. संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं ते म्हणजे वीर मराठा जोहे पेण या संघाला. प्रथम फलंदाजी आली आणि असं वाटतं की दिवाळीचा फराळ आपल्या पुढ्यात वाढावा आणि त्याच्यावर तुटून पडावं, त्याच पद्धतीने फलंदाजी पाहिली
मात्र इथे विश्वजित म्हात्रेला सुद्धा जीवनदान मिळालं होतं. विकेट किपरने सुद्धा कॅच ड्रॉप केली विश्वजित ठाकूरची आणि तिथे मात्र अर्धशतक इथे पूर्ण केले विश्वजित ठाकूर याने. वैकुंठदादा पाटील 11 पेण, वीर मराठा जोहे पेण या पेण विभागामधील आज प्रेक्षकांची मांदियाळी दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा देत असताना रुपेश पाटील माझा वर्गमित्र, खो खो उत्तम खेळतो, उत्तम क्रिकेटपटू आहे, पहिले RPL मध्ये खेळाडू होता. रुपेश पाटील क्राईम ब्रांचचे आमचे अधिकारी, आमचे वर्गमित्र आणि हनुमानजी नाईक या दोघांनाही विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं, परंतु ते सध्या व्यवस्थापक आहेत वीर मराठा जोहे पेण संघाचं, त्यामुळे ते इनिंगमध्ये नक्कीच येतील. मात्र इथे नवीन गोलंदाजाला पाचारण केले जात आहे. खेळाडूंना विनंती आहे बाळांनो, सर्व खेळाडू, रजत मुंडे यांना विनंती आहे की आपण वरती या आणि हे जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की थोडासा बाजूला व्हा, कारण आपल्या खेळाडूंना थोडासा अडथळा येतोय समोर साईड स्क्रीनसाठी. रजत मुंडे यांचा पुढचा सामना आहे, ते सुद्धा हजर झाले, त्यांचे स्वागत करूया. इथे मात्र आता 60 धावा या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे विश्वजित ठाकूर. धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 74, खूप मोठी धावसंख्या उभारलेली आहे. वैकुंठदादा 11 या संघामध्ये कोपर, आपटा, दादरपाडा, अलिबाग, माथेरान, पाली, पनवेल पासून विविध खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटील. यावेळी चांगला बॉल थोडासा मागे ठेवला होता, ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. ओमकार पाटील रावे हा खेळाडू, रावे गाव हे बेट होतं आणि आदरणीय रविशेठ पाटील यांच्याच योगदानातून आपल्याला त्याला 2 पूल जोडले आणि या बेटाचं रूपांतर अगदी एका सुंदरशा टुमदार गावामध्ये तिथे जाण्यासाठी जी सोय होती ती अगदी वेगवान केली. माझी परत एकदा विनंती आहे प्रेक्षकांना की इथून बाजूला व्हा, कृपया जी आपली एंट्री आहे तिथनं बाजूला व्हा आणि समोरून बाजूला विश्वजित ठाकूर यांना अडथळा येतोय. ओमकार पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी वरच्या दिशेने खेळलाय, चेंडू जाईल 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 जाईल, खूप वेगाने जातोय हा उत्तुंग असा रायगड प्रीमियर लीगला अभिवादन करणारा हा दणदणीत खणखणीत दमदार असा षटकार. युगे संपुनी जातील काय वर्णावी तुमची गाथा, तुमच्या प्रताप तेजा पुढे शिवराया सदैव नतमस्तक अमुचा माथा. मात्र इथे वेगवान खेळ दाखवते विश्वजित ठाकूर. दिगोडे एक्सप्रेस यावेळी परत बॅक टू बॅक चांगला प्रहार, बल्ले की गर्जन और रन मिलेंगे आधा दर्जन. सलगचा हा दुसरा दमदार षटकार. में कल 1 रन से चूंकि बंटी बद्री के सीजन 4 तक ये RPL आ चुका है, किसी ने भी सेंचुरी नहीं लगाई, लेकिन क्या विश्वजित ठाकुर अपना वो भी सपना पूरा करेंगे? ओमकार पाटील यावेळी आउटर एज लागली, चेंडू जातोय थर्डमॅन मध्ये, गलीमधून खराब क्षेत्ररक्षण. मी सकाळीच म्हटलं होतं त्यांची जी फिल्डिंग आहे ती कुठेतरी लेझी एलिगंट आपल्याला बघायला मिळते, ताळमेळ कुठेतरी कमी मिळतो आणि इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि इथे दुहेरी धावसंख्येने धावसंख्येला आकार देतोय तो म्हणजे वीर मराठा जोहे. मराठ्यांसारखा लढतोय, मात्र वैकुंठदादा 11 या संघाला सुद्धा कमबॅक करावं लागेल, कारण कमबॅक केल्याशिवाय तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर शेलार मामानी सांगितलं की परतीचे दोर मी कापलेले आहेत, लढा किंवा मरा. तिथे आपला एखादा आपण मेंबर ठेवूया त्याला विनंती करण्यासाठी सर्व प्रेक्षकांना. इथे मात्र ओमकार पाटील सामना करतोय विश्वजित ठाकूर. यावेळी ओव्हर्स टू कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे, चेंडू काही क्षेत्रच्या गोळीच्या वेगाने येतोय आणि मात्र अगदी चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं 2 धावा पळून काढतोय. हार्दिक पांड्यासारखा फिटनेस नक्कीच आहे प्रवीण सर या खेळाडूचा आणि त्यामुळेच त्याला मिस्टर JPL दिगोड एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातो आणि त्याच ओळखीला आणखी ठसठशीत करतोय अशी फलंदाजी करताना विश्वजित ठाकूर. धावसंख्या 91, 1 गड्याच्या मोबदल्यात विश्वजित ठाकूर 76 वेळ खेळतो. इथे विश्वजित ठाकूरला कुठेतरी आवर घालावा लागेल, तो म्हणजे वैकुंठदादा 11 या संघाला. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज असेल त्याला शतकासाठी. बघूया काय होत आहे.
इथे मात्र चांगला फटका, ग्राउंड शॉट आहे, गॅप सिलेक्शन चांगलं आहे, गोळीच्या वेगानं अगदी तीर आला आणि सरळ चेंडू सीमा पार गेला आणि हा येतोय आणखी एक आरपीएल चौकार. खेळतोय हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे जे काही आयोजक आहेत त्यामध्ये आपण म्हणतोय बंटी पाटील असतील, बंटी म्हात्रे असतील, राकेश असेल, प्रवीण असेल, हर्षदजी असतील, यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आमचे वरिष्ठ बंधू हनुमान नाईक आहेत, त्याच पद्धतीने आमचे क्राईम ब्रांचचे रुपेश पाटील यांनाही विनंती असेल की आपण इनिंगमध्ये नक्कीच व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्या 5 षटकाखेरीज 95. इथे कुठे मात्र विकेट घ्यावी लागेल ती म्हणजे विश्वजितची, ती वैकुंठदादा 11 या संघाला, कारण त्याचे पाठीराखे आज सकाळी टेम्पोमध्ये भाकऱ्या भरून आलेले आहेत. कारण ही एकत्रित आणण्याची स्पर्धा, ही एकत्रित आणण्याची लीग आहे. कारण 2 दिवस या सामन्याचा वाट बघत होते प्रेक्षक आणि आज जवळपास 700 ते 800 प्रेक्षक कळवे, जोहे, दादर, हमरापूर, डावरा, वरेडी, रावे, सोनखार, उर्नोली या परिसरामधून आलेले आहेत. इथे मात्र आपण बघतो व्यासपीठावर तेजसजी आहेत, मंगेशदादा वाकडीकर आहेत, त्यांच्या समवेत आमचे वैकुंठ शेठ पाटील आहेत. अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ शिरढोण आपण बघतोय, मंगेशदादा वाकडीकर यांच्या समवेत असणारे राकेशबाई गायकवाड असतील, विशालजी जितेकर असतील, तेजसजी म्हात्रे, सुशांतजी वेदक, संतोषजी चौधरी, कैलासदादा वाजेकर, धोंडू भोपी, नामदेवजी चौधरी, मंगेशजी भोमकर, ही सर्व मंडळी यांची अतोनात मेहनत. शेवट षटक मैदानावर. यावेळी मात्र अलिबागचा सुपुत्र आकाश तवसलकर एक चांगला गोलंदाज आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट कर्नल एंडकडून. पहिला चेंडू फुलटॉस होता, हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय. इथे मात्र चेंडू जातोय मिड विकेटला, सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि इथे सिंगलच्या मदतीने इथे थर्ड अंपायरचा कॉल आलाय. हा फटाक ना. आकाश तवसलकर अलिबागचा हा खेळाडू, वैकुंठदादा 11 या संघामध्ये विविध खेळाडू आज आपण पाहतोय. कळवे गावातून जे सर्व ग्रामस्थ आलेले आहेत त्यांचे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. कारण मंगेश दादा वाकडेकर यांच्यावर कळवेकरांचं लिगल डिलिव्हरी आहे. कळवेकरांचं हमरापूर विभागाचं विशेष प्रेम आहे आणि त्याचमुळे वैकुंठदादा यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून दरवर्षी हमरापूर विभाग प्रीमियर लीगला ते येतात आणि यावर्षी नाईट स्पर्धा आहे हमरापूर विभाग प्रीमियर लीग. यावेळी चांगला फटका, गॅप सिलेक्शन आहे, मिड ऑफला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय मिड ऑनला. इथे मात्र सकाळपासून म्हटलं होतं की फिल्डिंग ही कुठेतरी दुखरी नस आहे या वैकुंठदादा 11 पेण या संघाची. फिल्डिंग आणखी जर चांगली झाली असती तर कुठेतरी धावा रोखल्या असत्या. आणि जॉन्टी रोड्स यांनी नक्कीच म्हटलंय 82 धावांवर खेळतोय. जॉन्टी रोड्स म्हटला होता की एकेरी दुहेरी धावा ज्यावेळी तुम्ही रोखाल त्यावेळी एखादा षटकार तुम्ही रोखू शकाल आणि त्याचमुळे तुम्हाला फिल्डिंगकडे चांगलं लक्ष द्यावं लागेल. 82 धावांवर खेळतोय विश्वजित. यावेळी फुल टॉस होता, मात्र एवढा टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, इथे मात्र सिंगल नाही घेतलेले. प्रीतमजी टकले हे सुद्धा आपण बघतोय. अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाचे सदस्य आहेत. अतिशय चांगलं उत्तम दर्जेदार काम आपल्याला बघायला मिळतंय. इथे मात्र प्रथमेश कोळी 3 या धावसंख्येवर खेळते. विश्वजित ठाकूर 82. या षटकामधील फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. वा वा वा, या गोलंदाजाला का 2 ओव्हर दिल्या नाहीत याचीच कुठेतरी थोडीशी खंत असेल प्रसाद पाटीलला. अलिबागचा हा खेळाडू आकाश तवसलकर, मला माहिती आहे अलिबाग प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी या खेळाडूची झाली आहे आणि अलिबागकरांचं लक्ष आपल्याला बघायला मिळेल या स्पर्धेकडे सुद्धा. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सर्व खेळाडू महाराष्ट्रभर प्रेक्षक या स्पर्धेला जुळलेले आहेत. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फुलटॉस चेंडूला इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून आणतात षटकार. परत एकदा
आलाय. फ्री हिटचा चेंडू कशा पद्धतीने खेळतोय आकाश तवसलकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन चांगला आहे. हातात चेंडू आलाय परंतु फ्री हिट असल्या कारणाने विकेट काही गमावावी लागणार नाही. इथे मात्र चांगल्या चेंडूवर चेंडू सीमा पार पाठवू शकले नाहीत आणि इथे मात्र थोडीशी खंत विश्वजित ठाकूर यांना सुद्धा आहे. कारण 88 धावा. कारण काल बंटी बद्रिके आम्ही त्या संघाचे मॅनेजर मी आणि प्रवीण सर आणि तिथे त्याचा नाबाद 99 धावा ठोकल्या होत्या. बंटी बद्रिकेचं वादळ लोधिवली गावाचं 27 चेंडू हा 27वा चेंडू फेस करतोय. यावेळी फुल टॉस गॅप सिलेक्शन आहे. इथे मात्र चेंडू अगदी गोदीमध्ये आणि इथे मात्र झेलबाद झालाय विश्वजित ठाकूर आणि इथे मात्र 105 टोटल धावा झालेल्या आहेत. ते म्हणजे वीर मराठा जोहे पेड या संघाच्या प्रथम फलंदाजी करताना विश्वजित ठाकूर नावाचं वादळ इथे शमलंय. एकदा जोरदार टाळ्या या दिगोड एक्सप्रेसला, एकदा जोरदार टाळ्या या मिस्टर JPL ला, एकदा जोरदार टाळ्या या विश्वजित ठाकूरच्या जबरदस्त बहार. बाबूश्याम टॉस के लिए बुलाना चाहेंगे. RCC पेट लेट प्रेमजीत काकड़े प्रतिष्ठान पेट जिनके कप्तान है सोहेल शेख और दूसरी तरफ मिस्टर कंसिस्टेंट रजत मुंडे. जीवदानी स्पोर्ट्स एंड MD खारगर प्रतिष्ठान बामन डोंगरी उलमेन ओड. रजत मुंडे को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा. रजत मुंडे, सोहेल शेख. एक तरफ है मिस्टर कंसिस्टेंट तो दूसरी तरफ सोहेल शेख, एक ऐसे कप्तान जिनकी कप्तानी के बदौलत RCC पेट को नाइट क्रिकेट का चैंपियन यह तमगा मिला, रातों के कातिल यह तमगा मिला, नाइट क्रिकेट के बादशाह यह तमगा मिला. उस सोहेल शेख की कप्तानी के जौहर देखने का हमें मौका मिलेगा. तो वहीं दूसरी तरफ जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी MD खारगर प्रतिष्ठान बामन डोंगरी उलवे नोड. यकीन मानिए वहां पर भी अमर शेठ म्हात्रे और नीलेश शेठ खारकर फ्रेंचाइजी कर रहे हैं, लेकिन मेंटोर जो है तेजस म्हात्रे, उनका दिमाग काफी चलता है. मास्टरमाइंड संजय सोलंकी के बाद दिमाग के जादूगर तेजस म्हात्रे. और पिछले साल ये टीम जो है कप्तान जरूर बदल चुके हैं. पिछले साल किरण पवार थे, इनके इस साल रजत मुंडे है, लेकिन पिछले साल की ये चॅम्पियन टीम है. धन्यवाद. याच दरम्यान आपण बघतोय जवळपास 105 धावांचा डोंगर उभा केला. 106 धावांची आवश्यकता असेल वैकुंठदादा 11 पेंट संघाला. आपण वळतोय सत्काराकडे. मी सर्वप्रथम विनंती करतोय मंगेशदादा वाकडेकर साहेबांना की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आमचे मित्र रुपेश पाटील, क्राईम ब्रांच पोलीस आणि एक उत्तम खो खो खेळाडू, मलाही माहीत आहे एक उत्तम माणूस म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याचंही शुभ स्वागत. त्यांच्या समवेत युवा सेनेचे उपतालुका प्रमुख पेडचे हनुमान नाईक यांचंही आपण स्वागत करणार आहोत. निकेश पाटील HPLचे आयोजक त्यांचंही स्वागत करणार. मी विनंती करतोय रुपेश पाटील यांना. रुपेश पाटील उर्फ बाबू या नावाने सुप्रसिद्ध 2 पोलीस आमच्या जोहेमध्ये आहेत आणि वीर मराठा जोहे या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून ज्यांना आपण ओळखतो रुपेश पाटील यांचं इथे शुभ स्वागत करतोय. मित्रांनो, कणसात कणसे दाणेदार असतात, माणसात माणसे बाणेदार असतात. काही माणसं विस्मृतीत जातात परंतु रुपेश पाटील यांच्यासारखी माणसं कायमच स्मरणात राहतात, कायमच स्मरणात राहतात. त्यांचंही स्वागत आपण करणार आहोत. रुपेशजी आपण आलात, आपलं स्वागत. त्यानंतर हनुमान नाईक यांना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावर यायचे. हनुमान नाईक माझे वरिष्ठ बंधू आणि मंगेशदादा वाकडीकर यांना गुरु समान मानणारे हमरापूर विभाग प्रीमियर लीगमध्ये मंगेशदादांचं अगदी दिमाखात स्वागत करणारे हनुमान नाईक यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विशेष सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. त्यानंतर मी विनंती करतोय आमचे सत्यदादा पाटील यांना की आपण पुढे यायचं आहे. आमच्या गणेश मूर्तिकार संघटनेचे एक विशेष पदाधिकारी म्हणून त्यांना ओळखतोय आणि संपूर्ण गावाला एकत्रित आणण्यामध्ये खूप मोठे योगदान ज्या माणसाचं त्यामध्ये आपण नाव घेणार आहोत म्हणजे सत्यदादा यांचं. त्यानंतर मी निकेश पाटील जोहे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आमच्या हमरापूर विभाग कमिटीचे हे सर्व सदस्य आहेत आणि संतोषदादा चौधरी यांचा विशेष जीव या सर्वांवर आहे. त्यांचं स्वागत आपण करतोय. आणि हा संपूर्ण सामना आणि आमचे बंटी म्हात्रे आपण कुठे असाल तर आपणही यायचं आहे स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी. हा संपूर्ण सोहळा यूट्यूबवर पाहत आहेत आमचे महेंद्र पाटील, त्याच पद्धतीने किशोर पाटील, कळवे ग्रामस्थ, त्या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करणार आहोत. हा सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये होणार आहे. मी विनंती करतोय जीवदानी बामण डोंगरी विरुद्ध RCC पेठ आणि स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान या दोन्ही संघांच्या संघनायकांना. वैकुंठ दादांना मी माझी विनंती आहे. दादा
वैकुंठ दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या आपण दादा या. एक अप्रतिम स्पर्धा रायगड प्रीमियर लीग पर्व नवे गर्व नवे चौथ्या पर्वामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वैकुंठ दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. एका बाजूला आपण बघतोय जीवदानी बामणडोंगरी संघनायक रजत मुंडे आणि आरसीसी पेठ संघनायक सोहेल शेख. टेल इज अ कॉल अँड टेल. आरसीसी पेठ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आरसीसी पेठ आणि स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान या संघाचा संघनायक सोहेल शेख. पहिला सामना टॉस तुम्ही जिंकलाय. आताच सामना बघितला. प्रथम फलंदाजी करताना जबरदस्त धावांचा डोंगर उभारलाय. तुमचा निर्णय काय असेल? मी फील्ड फर्स्ट घेतो. फिल्डिंग फर्स्ट. आणि काय म्हणाल तुम्ही या संपूर्ण स्पर्धेबाबत आणि तुमच्या सर्व संघ मालकांबाबत? रायगड प्रीमियर लीग ही जानामानाची स्पर्धा आहे. दादा जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. कैसा लगता है? दिल बाग बाग होता है क्या आपका इस प्रीमियर लीग में खेलते हुए? और नक्कीच रायगडचा कुठलाही प्लेअर असो त्याचं स्वप्न आहे इथं खेळणं. धन्यवाद. मी शुभेच्छा देतो आणि वळतोय रजत मुंडे मिस्टर कन्सिस्टंट रायगड साता समुद्रापार ज्याने आपल्या चांभारलीचं नाव नेले. रजत प्रथम तुमच्याकडे फलंदाजी आली, कसं पाहताय? नक्कीच, कारण टॉस जिंकून पण आम्ही बॅटिंगच घेणार होतो आणि आता प्रयत्न असेल 85 अबाव करायला. एक नेहमीचा प्रश्न, कारण तुम्ही रायगड प्रीमियर लीगवर सातत्याने प्रेम करता, तुमच्या संपूर्ण ग्रामस्थांचं गावाचं प्रेम आहे. काय म्हणाल मंगेश दादांबद्दल आणि आयोजनाबद्दल? नक्की दादाला धन्यवाद करतो, कारण एवढे मोठे लीग ठेवणं ते थोडं हार्ड असतं, पण दादा सहजपणे ठेवतो. त्यांचा खूप धन्यवाद. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. मुख्य पाहुण्यांना विनंती करतो की आपण आणि द न्यूज ऑफ द सेंटर आरसीसी पेठ अँड स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान वन द टॉस अँड दे चूज बॉल फर्स्ट. बंटी म्हात्रे आमचे हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आयोजक आहेत आणि दादा तुम्हाला यायचं आहे आणि त्यांचा आपण सन्मान सोहळा इथे आदरणीय संघमालक आणि एक अतिशय उत्तम दर्जेदार व्यक्तिमत्व गणेश शेठ जोशी साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. गणेश शेठ जोशी साहेबांना माझी विनंती आहे की या आपण. हॅलो, मी गणेश दादा जोशी साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आहे. आरसीसी पेठ आणि स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान या संघाचे संघमालक आदरणीय गणेश शेठ जोशी साहेब. व्यक्तिमत्व सुंदर, सालस साधं आणि असं एक साधं समाजामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्वाचा एक पायंडा रोवणारे आदरणीय गणेश दादा जोशी साहेब यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे. सर्वांचं आपण स्वागत करण्यात आणि वळूया ऑन गोईंग मॅचकडे. सत्ताईस गेंदों में 88 रनों की शानदार पारी और फिर दूसरे सत्र में बॉलिंग के लिए तैयार रायगढ़ का वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराउंडर विश्वजीत ठाकुर. बड़े मंच का बड़ा खिलाड़ी, लेकिन मुकाबला करेंगे उनका रावे के सबूत ओंकार पाटिल और नॉन स्ट्राइकर इन पर प्रतीक ठाकुर, गुड्डू केगांव. इनमें क्षमता है इन रनों का पीछा करने की, गुड्डू और ओंकार में. मैं हमेशा कहता हूं ना कि बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी बारी. एक्शन पे रिएक्शन इन दो बल्लेबाजों को देना होगा. सामने ये नहीं देखना उन्हें कि सामने विश्वजीत ठाकुर है, सामने लक्ष्य को देखना है जो उन्हें बनाने हैं. 106 106 ये नंबर्स उन्हें देखने हैं कि ये नंबर्स तक हम किस तरह से पहुंच सकते हैं. विश्वजीत ठाकुर लाइन डिलीवरी तैयार किया, इस गेंद को कवर्स को लगाया है जो 30 गज दायरे के बाहर जो दो खिलाड़ी है, एक मिड विकेट तो एक डीप एक्स्ट्रा कवर, और इस गेंद को फील्ड किया प्रतीक उद्दार नांदगांव पनवेल नांदगांव. प्रतीक उद्दार मंकेश दादा वाकड़ीकर कितनी जगहों पर ध्यान देते हैं. मेहमान कक्ष में होते हैं, कभी लाइव के कक्ष में आते हैं, सीधा प्रसारण क्या कैसा जा रहा है. 2 बजे तक उनका व्यवसाय में सक्रिय रहते हैं. ये नो बॉल फ्रंट फुट के अंपर, फ्रंट फुट नो बॉल. ज्यादा जोर से डालने की कोशिश नहीं की जा रही है विश्वजीत ठाकुर द्वारा. देखिए जो रफ्तार है विश्वजीत ठाकुर की, क्योंकि 88 रनों की इनिंग पूरा 6 ओवर खेलना
ये अक्टूबर हिट हमें नवंबर में जो महसूस कर रही है, शरीर पर थोड़ा सा परिणाम तो करती ही है। नो बॉल है ये, रेट जैसा चाहे वैसा मारो और वैकुंठ दादा को खुश करो। ये अच्छी गेंद थी, फ्रीड वाली टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ टिप्पा खाया। रिव्यू लिया जा चुका है, तीसरे अंपायर जज करेंगे क्या ये लीगल या अनलीगल। वाइड बॉल के लिए ये रिव्यू है, वाइड बॉल के लिए बैटिंग करने वाली टीम। चलिए बैटिंग करने वाली टीम का इस इनिंग का पहला रिव्यू है ये। 2 रिव्यू हर किसी टीम के लिए होते हैं और किसी भी क्षण वो उनका इस्तेमाल कर सकते हैं। हीच तर खासियत आहे सर मंगेश दादांची की प्रत्येक Legal. पारदर्शकता खूप महत्वाची आहे। इथे मात्र आक्रमण करावं लागेल या फलंदाजांना, कारण विश्वजित ठाकूरची देखिए सफल हुए थे बल्लेबाज और गेंद ने जब टिप्पा खाया तो वो अंदर की तरफ थी और उसे बाहर की तरफ निकाला विश्वजीत ठाकुर ने। यकीन मानिए मंगेश दादा से जब भी हम बात करते हैं तो उन्होंने कहा कि ये आरपीएल है। समर्थ कड़ू यहां पर आ चुके हैं, सेंचुरी मेकर रायगढ़ के क्रिस गेल। आज उनका जलवा हमें देखने का मौका मिलेगा। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अब धीरे धीरे देखिए तेजी आ रही है। जो रफ्तार है विश्वजीत ठाकुर की, वो उस रफ्तार को वो पकड़ रहे हैं। 88 रनों की शानदार पारी। ऐसा लगा आज भी, कल बंटी बद्री के ने जो 99 रनों की पारी खेली उसे देखते हुए ऐसा लगा कि एक स्टैंडिंग ओवेशन होगा दर्शकों द्वारा, 100 बनाएंगे। आज विश्वजीत ठाकुर ऐसा लगा कि शायद 100 बनाएंगे। 100 का सपना किस खिलाड़ी का पूरा होगा। ये देखिए, इसीलिए मैंने कहा था सामने विश्वजीत ठाकुर गेंदबाजी कर रहे हैं, ये नहीं देखना आपको। आपको क्या देखना है? 106 रनों का हमें पीछा करना है और उस 106 रन के उद्देश्य को पाने के लिए ओंकार पाटिल ने इस गेंद को भेजा लॉन्ग आउट बाउंड्री के बाहर 6 रन। सर उसी तरह आरपीएल में जब जब मैंने विश्वजीत ठाकुर की कप्तानी देखी, 2 खिलाड़ी उनके साथ हमेशा होते हैं, प्रयास पाटिल और सचिन तांडेल। शायद ये उनका लक फैक्टर है विश्वजीत ठाकुर का। हॅलो, अगदी, कारण युवा रायगड या संघाचं प्रतिनिधित्व करणारे 2 खेळाडू ओमकार पाटील रावे आणि नशीब नाईक दादर हे 2 खेळाडू पाहतोय। मात्र समस्त हमरापूर विभागकरांना लक्ष लागलंय या सामन्याकडे की कधी षटकार येतोय, कधी चौकार येतोय, परंतु विश्वजीत ठाकुर काय गोलंदाजी करतोय। निश्चित तौर पर आउट स्विंगर गेंदबाजी हो रही है, आउट स्विंग हो रही है। गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकाली जा रही है। आणि याच दरम्यान 66 वेळा रक्तदानाचा एक सामाजिक पायंडा निर्माण करणारे आमचे वरिष्ठ बंधू आणि मंगेशदादा वाकडेकर यांची सावली म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे सुशांतजी वेदक आणि त्यांचा सुपुत्र यांचंही दोघांचं आगमन झाले, त्यांचंही स्वागत करूया। आता आमच्या कळवे गावचे MBBS डॉक्टर यांनी शुभेच्छा पाठवले, ते म्हणजे आपले कर्णधार प्रसाद पाटील याला पहिला देखिए 66 बार ब्लड डोनेट किया है सुशांत वेदक ने, कईयों के प्राण बचाए हैं उनके ब्लड डोनेशन की वजह से। लेकिन अगली जो टीम खेल रही है जीवदानी स्पोर्ट्स MD खारकर प्रतिष्ठान बामनडुंगरी उले नोड, जिनके फ्रेंचाइजी है अमर मात्रे, उनके माताजी को ऑक्शन के दौरान मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार दिया जा चुका है। इसकी वजह यह है कि इंसान मरने के बाद भी लोगों के काम आ सकता है। यह आदर्श अमर शेठ मात्रे की माता ने पूरे समाज को दिखाया है, अपने अंग दान किए। 9 फैमिलीज यानी कि फैमिली के मुखिया, 9 फैमिलीज के मुखिया बचे। एक फैमिली में अगर हम 4 लोग भी पकड़े ना निलेश, तो 36 लोगों को एक नया जीवन दान मिला। अगदी 30 चेंडूमध्ये 97 धावांची आवश्यकता आहे। याच दरम्यान आदरणीय समाजसेवक शिरडोनचे आशिष दादा म्हात्रे साहेब यांचे शुभागमन झाले, त्यांचे स्वागत करूया। गोलंदाजी मार्कवर
शुभम डाकी बोरखार संघाचा खेळाडू यावेळी हुक केलाय चेंडू, टोला लागतोय, चेंडू जातोय, फाईन लेगला क्लिअर करतोय. हा वेलकम चौकार येतोय तो म्हणजे वैकुंठ दादा 11 पेड या संघासाठी. याच दरम्यान आदरणीय जाताडे गावचे अक्षयजी मस्कर एक उत्तम डीजे ऑपरेटर यांचंही इथे शुभागमन झालेले आहे. त्यांचे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया सर. निश्चित तौर पर सभी मेहमानों का स्वागत करना, मेहमान नवाजी करना ये भारतीय संस्कृति है. अतिथि देवो भव हमने हमेशा कहा है, लेकिन इंडिया वर्ल्ड कप जब खेल रही है तो इंडिया ने अतिथि देवो भव नहीं किया. एक भी मैच लॉस नहीं किया उन्होंने, सबको पीटा. और ये होना भी चाहिए. भारत में वर्ल्ड कप हो रहा है और काफ़ी अच्छी गेंदबाजी हो रही है. मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज और जसप्रीत बुमराह, कुलदीप सिंह यादव, रविचंद्र अश्विन और सर रविंद्र जडेजा. लिफ्ट अप ओवर द विकेट, बैकफुट पे जाके गुड्डू ने इस गेंद को निकाला पॉइंट और कवर के बीच में से. कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर. 4 रन, RPL 4. ये गाना जब आता है, ये धुन परमेश माई ने जो गाना गाया है मंगेश जी वाकड़ीकर के सम्मान में, यहाँ के स्थानीय हमारे संतोष चौधरी जो अंपायर हैं, उनकी बच्चियों ने भी काफी अच्छा डांस किया उस गाने के ऊपर. केगाव या गावचा हा सुपरस्टार खेळाडू. इथे मात्र फटकेबाजी त्याला करावी लागेल आणि फटक्याची दिवाळीच्या नंतर हा ॲटम बॉम्ब आलाय. हा बँग बँग RPL षटकार येतो यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून षटकार. देखिए एक बात मैं आपको बताना चाहूंगा नीलेश नाइक, जो स्कोरर सुदर्शन ने मुझे बताई, पिछले साल ये गुड्डू वीर मराठा जोहे में थे. आज उनके खिलाफ खेल रहे हैं और उनका लक्ष्य है 106 यानी कि 106 रन. बरोबर, कारण आपण बघतोय प्रसाद पाटील कळवे, समीर पाटील कळवे, नशीब नाईक दादर, ओमकार पाटील रावे, प्रतीक ठाकूर केगाव, रोहित पाटील पाली पनवेल, अजय भस्मा माथेरान असे विविध खेळाडू आपण पाहतोय. हा पंपूल करण्याचा प्रयत्न, चेंडू लागतोय गॅपमध्ये आणि चोळीच्या वेगाने मंगेश दादा वाकडेकर यांच्या बॅनरला अभिवादन करणारा हा आणखी एक RPL चौकार. त्याच पद्धतीने चिंट्या रेड्डी नागाव, आकाश तवसलकर अलिबाग, निमिष मोहिते दादरपाडा, प्रणित कोळी अंतोरे, सूरज मात्रे कोपर, दीक्षित पाटील कळवे, प्रणय भुईर आपटा ही त्यांची एकूण 14 खेळाडूंची लिस्ट. आणि इथे धावसंख्या धावफलकावर या चौकारच्या मदतीने 27. सर देखिए 27 रन, दूसरा ओवर काफी अच्छा टोटल है ये. और इस ग्राउंड के ऊपर कई कैप्टन कमेंट्स में मैंने सुना है कोई भी रन संख्या सेफ नहीं है, कोई भी रन संख्या सेफ नहीं है. आसानी से चेसेबल हो सकते हैं अगर आप में दम है तो. शुभम डाके और हमने देखा 63 मीटर की बाउंड्री. हेलीकॉप्टर शॉट के लिए जाने वाली ये खिलाड़ी, रिवर्स का प्रयास, सुई में से धागा पिरोया, बैकवर्ड थर्ड मैन को चीरता हुआ एक और शानदार कॉपी बुक स्टाइल. दिस इज अ ग्लोरियस शॉट बाय द प्लेड बाय प्रतीक ठाकुर. 4 रन्स. निश्चित तौर पर जिस तरह से उन्होंने रिवर्स खेला, उनका जो टांस था, जिस तरह से वो खड़े थे, देखिए पहले से ही मन उन्होंने बना लिया था. गेंद जैसे ही आई, देखा आउटसाइड ऑफ स्टंप है, उसे रिवर्स के जरिए निकाला, शॉर्ट थर्ड मैन को चीरते हुए, डीप थर्ड मैन, बाउंड्री के बाहर 4 रन. 6000 पॉइंटला खेळवलेला आहे. त्यांना माहित आहे की वार तुम्हाला करावा लागेल. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला निश्चित तौर पर कई पर्वत आएंगे आपके जीवन के प्रवास में, कई पहाड़ आएंगे, नदियां आएंगी, समंदर भी आ सकता है, लेकिन उन्हें पार आपको करना होगा. अपने लक्ष्य तक पहुंचना है, अपने उद्देश्य तक पहुंचना है, तो जुझारूपन, एक लड़ने की वृत्ति आपके पास होनी चाहिए. यह स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, 1 ही रन मिलेगा गुड्डू को और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 32. 16 के औसत से अगर ये टीम खेलेगी तो 96 रनों पर रुकेगी. एक ऐसा ओवर ढूंढना होगा इन्हें, कम से कम 20-25 रन वाला. अब देखना यह होगा कि ओवर नंबर 3 के लिए विश्वजीत ठाकुर आते हैं या ओवर नंबर 5 के लिए आते हैं. क्या प्लानिंग होगी विश्वजीत ठाकुर की मैदानी जंग में.
याच दरम्यान आपण मंचाकडे वळतोय. मंचाकडे अनुक्रमे आपण पाहतोय मंगेश दादा यांच्यावर प्रेम असणारे भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक नेते वैकुंठदादा पाटील, त्यांच्या समवेत आपले रुपेशजी पाटील आहेत, हनुमान नाईक आहेत, त्याच पद्धतीने आपण पाहतोय सत्या दादा आहेत, आमचे बंटी म्हात्रे आहेत, अशी विविध मान्यवर मंडळी आज आपण पाहतोय. RCC पेठचे गणेश शेठ जोशी साहेब हे सुद्धा आहेत. निश्चित तौर पर पंचायती है गणेश जोशी RCC पेट के, और पेट की जिन्होंने अच्छी कप्तानी की, सोहेल शेख ने, उन्हें कप्तानी का जिम्मा सौंपा है RCC पेट ने अपनी टीम के लिए. वीर मराठा जोहे पेठ संघाचे संघमालक ॲडव्होकेट हर्षदजी पितळे आणि प्रवणजी भुईर यांचं सुद्धा आपण शब्दसुमनाने कौतुक करूया सर. निश्चित तौर पर हर्षद पितळे और प्रमोद भोईर, हरमन मौला इंसान और टीम मैनेजर रोशन पाटिल, उन्हें कैसे हम भूल सकते हैं. रन तो बनाए जा चुके हैं, लेकिन इस ओवर में आपको मेरा ये ज्ञान और तजुर्बा कहता है विश्वजीत ठाकुर की पूरी रफ्तार आपको नजर आएगी. टीम का टोटल 32 रन. विश्वजीत ठाकुर की पूरी रफ्तार इस ओवर में आपको नजर आएगी. पूरा एफर्ट, 24 गेंदों में 74 रनों की जरूरत, 18.5 की रिक्वायर्ड रन रेट. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला गैप में, लेकिन क्या ये होंगे 4 और ये मिले 4. खराब फील्डिंग डिपार्टमेंट आपको बहुत कुछ कहलाता है आपकी टीम के बारे में. देखिए, हमेशा मैं कहता हूं कि जॉन्टी रोड्स 250 अगर साउथ अफ्रीका, उस जमाने में जब जॉन्टी रोड्स खेल रहे थे, जो साउथ अफ्रीका ने बनाए, तो अपोजिशन ये समझते थे कि हमें 275 रनों का पीछा करना है, क्योंकि 25 रन पॉइंट के ऊपर हमेशा बचाते थे. 20-25 रन जॉन्टी रोड्स. अगदी. मात्र इथे चौकार आलाय, 18 धावा प्रतिषटक जमाव्या लागतील, आक्रमण करावं लागेल, कारण आज नाही तर कधीच नाही, कर नाही तो डर नाही, आज नाही तर कधीच नाही, हीच योजना. यावेळी फुल टॉस, सुंदर गुड. गलत गेंद विश्वजीत ठाकुर द्वारा, और गुड्डू ने उसे भेजा फाइन लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. इरादा पक्का तो दे धक्का. रायगड इथे मात्र 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात, 42 वर आकडा आला आणि कुठेतरी एक सुटकेचा निश्वास सँडी टाकलाय, कारण आज तुमच्या विवेक ज्ञानदेव पाटील यांचा वाढदिवस आणि त्याचा एक बर्थडे सॉन्ग सुद्धा आपण लावणार आहोत. आज ॲडम गिलक्रिस्ट यांचा सुद्धा वाढदिवस आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि 14 नोव्हेंबर बाल दिन आहे. आपण सर्वजण छोटे नाहीत, परंतु बच्चों के ऊपर ढेर सारा प्यार बरताने वाले भारत के पहले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, इनका जयंती महोत्सव आज मनाया जा रहा है. लेकिन बोरगांव पेड़ के ग्राम पंचायत सदस्य हरीश सुदाम पाटिल, वीर मराठा जोहे के लिए, उनके लिए शुभकामनाएं आ चुकी है उनकी तरफ से. राइट आर्म ओवर द विकेट. विश्वजीत ठाकुर, देखिए रन आ चुके हैं. विश्वजीत ठाकुर अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे हैं. ये मैं कहूंगा माइंडेड बल्लेबाजी, दिमाग का सही इस्तेमाल हो रहा है गुड्डू द्वारा, क्योंकि मुझे इसी उम्र में मैच नहीं पूरा करना, मुझे 106 तक पहुंचना है. यहां अगर कुछ गड़बड़ी हुई, 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं. प्रतीक ठाकूरला माहित आहे, जर माझी विकेट गमावली तर संघाला धक्का बसेल, आणि त्यामुळे हे 3-4 चेंडू, कारण 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात, 3 चेंडूमध्ये 11 आल्यात. विश्वजीत ठाकूर सुद्धा ओळखतो, कारण प्रतीक ठाकूरकडे ती क्षमता आहे 106 धावांपर्यंत पोहोचण्याची, परंतु दुसऱ्या बाजूला प्रवीण सर 7 देणं गरजेचं आहे. एखादा आणखी फलंदाज पाहिजे, तो सुद्धा आक्रमण करेल. ओमकार पाटील आता स्ट्राईक रेंजला, रायवे गावचा सुपुत्र वैकुंठदादा त्यांची मॅच पाहतायत. इथे मात्र 3 चेंडू, मला तरी वाटतंय ओमकार पाटील डॉट झालाय. 7 चेंडू 7च धावा, टार्गेट 106 एवढा आहे. ज्यावेळी तुम्हाला हिमालयावर चढावं लागेल ना, त्यावेळी दुसऱ्या खेळाडूला तुम्हाला तेवढीच साथ द्यावी लागेल. प्रसाद पाटील आहे, समीर पाटील, कळव्याचे 2 सुपरस्टार खेळाडू येणं बाकी आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय नशीब नाईक आहे, प्रतीक ठाकूर आहे, रोहित पाटील, अजय भस्मा, असे फलंदाजांची मोठा तोफ गोळा या संघाकडे आहे, वैकुंठदादा 11 या संघाकडे. आणि तेवढंच तुल्यबळ गोलंदाजीचा पारडा आहे वीर मराठा जोहे पेण या संघाकडे. तो देखिए, ये सोमकार पाटिल की और रायगढ़ में सिलेक्शन हुआ था इनका, तो आरपीएल में तो आपको खेलना ही होगा. और ये तगड़ा प्रहार विश्वजीत ठाकुर के ऊपर, और टीम का टोटल पहुंच चुका है
49, 106 रनों का पीछा। हम भी है तैयार, जैसे आप पहली बारी में तैयार थे हमारे गेंदबाजों के ऊपर आक्रमण करने की आपकी सोच थी, हमारी सोच भी वैसी है। हमें भी ईंट का जवाब पत्थर से देना आता है, हमें भी नहले पे दहना मारना आता है। ये कहने वाली बल्लेबाजी हो रही है ओंकार पाटिल और उनके साथी प्रतीक ठाकुर गुड्डू की। राइट आर्म राउंड द विकेट अब आएंगे विश्वजीत ठाकुर। आखिरी गेंद और ये एज लगा, बाल बाल बचे ओंकार पाटिल, लेकिन 49 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, लॉस ऑफ 0। 3 ओवर समाप्त हो चुके हैं। ड्रिंक्स के दौरान जरूर हम वो गाना सुनेंगे जहां पर डांस किया था तन्वी चौधरी, जानवी, ऋतुजा और आर्या और अनुष्का। चलिए वो गाना हम सुनेंगे। 49 रन, बची हुई 18 गेंदें और 57 रनों की जरूरत। 19 के औसत से रन बनाने हैं, लेकिन प्लस पॉइंट यह है वीर मराठा जोहे के खिलाफ वैकुंठ दादा प्रतिष्ठान के लिए कि उनके प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर मौजूद है। एक बड़ा ओवर वो लेकर जरूर आ सकते हैं, 20-25 रन वाला क्षमता है उनमें। बिल्कुल, फिक्र को छोड़ फिक्र से होता है क्या, रख भरोसा खुद पर फिर देख होता है क्या। 18 चेंडू 57 धावांची गरज असताना इथे मात्र आक्रमण करावं लागेल। मात्र हा सामना सर हमरापूर विभागातील सर्व प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे आणि आज दोन्ही संघ, एका बाजूला आपण बघतोय वैकुंठदादा 11 पेण आणि दुसऱ्या बाजूला वीर मराठा जोहे पेण, हे दोन संघ खेळतात आणि अशा वेळी प्रेक्षकांमध्ये सुद्धा तीच तुंबळ हाणामारी, तेच युद्ध, तीच लढत आपल्याला बघायला मिळते। कारण 18 चेंडू आणि जवळपास 57 धावांचं मोठं लक्ष आहे आणि इथे मात्र आता डीजेला आपण सँडीला संधी देणार आहोत। हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ शिरढोण आणि मंगेशदादा वाकडेकर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। राकेशबाई गायकवाड, विशालजी जितेकर, तेजसजी म्हात्रे, आदरणीय सुशांतजी वेदक, संतोष शेठ चौधरी, प्रीतमजी तकले, महेशजी भोमकर, नामदेवजी चौधरी, धोंडू भोपी, कैलासदादा वाजेकर या सगळ्यांची मेहनत आपण पाहतोय। मात्र इथे आता षटक 3 शिल्लक आहेत आणि एकही गडी गमावलेला नाही, हे लक्षात ठेवावं लागेल। 18 चेंडू 57 धावांचं हे आपण पाठलाग समीकरण पाहायचं नाहीये, आपल्याला 18 चेंडू आणि 9 षटकार ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि काय होतंय, काय घडेल बघा, प्रत्येकाच्या मनात एक असतं की माझं गाव आणि त्याचा विकास व्हावा, यासाठी प्रत्येक माणूस प्रयत्नशील असतो। अशाच सौभाग्यवती राजश्री धनाजी जांभळे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य चांभारली, या सुंदर आयोजनासाठी मंगेशजी वाकडीकर यांना मनापासून त्यांच्या शुभेच्छा आल्यात आणि रजत मुंडेला बेस्ट ऑफ लक आले। अगदी, मात्र इथे 4थं षटक कोणता गोलंदाज हाताळणार, कुणाल शिंदे आपण पाहतोय। कुणाल शिंदे हा आपण बोरगावचा खेळाडू पण पाहतोय, त्याच्या सोबत असेल, त्याच्या समोर आव्हान असेल प्रतीक ठाकूर, हा खेळाडू केगावचा। अप्रतिम फलंदाजी, 350च्या स्ट्राईक रेटने 10 चेंडूंमध्ये 35 धावा त्याने जमवलेल्या आहेत आणि अद्याप वैकुंठदादा पाटील 11 पेण या संघाचं अस्तित्व त्यांनी टिकून ठेवलेलं आहे। स्वतःला सिद्ध करा, तेव्हाच तुम्ही प्रसिद्ध व्हाल, कारण रायगड प्रीमियर लीग ही प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवणारी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी खेळणं, या स्पर्धेसाठी बोलणं हे भाग्याचं लक्षण आहे। इथे नीलेश सर देखिए, बॉलर बोरगांव के हैं, लेकिन बोरगांव के ग्राम पंचायत सदस्य हरेश सुदाम पाटिल, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। रिव्ह्यू लिया गया है। इथे मात्र जोहेचे सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत असताना अनेक त्यांचे जोहे गावचे प्रेक्षक आहेत। LBW रिव्ह्यू घेतलाय, LBW क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून हा रिव्ह्यू घेतलेला आहे। पायचीतचा हा निर्णय आहे की नाही बघूया आपण। तिसरे पंच आमचे आहेत मेघनाथ आणि त्याचे सर्व मित्र सहकारी हा सामना ग्राउंडवरून पाहत आहेत जोहे गावचे, त्यांचे मनपूर्वक आपण कौतुक करूया।
नॉट आउट. इथे मात्र पंचांचा निर्णय आलाय, नॉट आउट आहे. इथे मात्र सुटकेचा निश्वास टाकलेला आहे वैकुंठदादा पाटील या 11 या संघाने. इथे मात्र तीनही स्टंप खोलून आहे, आउटसाइड ऑफ स्टंप आहे, रीच बरोबर आहे परंतु खूप बाहेर आहे आणि चेंडू 4-5व्या स्टंपवर आहे संतोषजी सांगतायत आणि त्यामुळे हा LBW चा अपील इथे फेटाळला गेलेला आहे. गोलंदाजी मार्गवर कुणाल शिंदे. मात्र इथे आक्रमण करावं लागेल. पहिला चेंडू आलाय निर्धाव. इथे मात्र आता 17 चेंडू 57 धावा, मोठा डोंगर, कळसुबाईचं शिखर सर करावा लागेल. हापांपूल गॅप सिलेक्शन आहे. चेंडू जातोय मिड विकेटला. सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे स्टँडला अभिवादन करणारा हा येतोय रायगड प्रीमियर लीग चौकार. और सबको खुशहाल व्यतीत हो, लेकिन तेजस महात्रे का दिमाग क्या कहता है अगले मैच में वो देखने का हमें मौका मिलेगा. वेळी चांगला फटका ऑन द टोज खेळून काढलाय, खोदून काढलाय अक्षरशः चेंडू. यॉर्कर टाकला होता गोलंदाज कुणाल शिंदेचा. मात्र चांगल्या चौकारानंतर एक सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून बघायला मिळते. प्रतीक ठाकूर वैयक्तिक 13 चेंडूंमध्ये 40 या धावसंख्येवर खेळते. त्याचं सुद्धा अर्धशतक होईल का ही उत्कंठा साईड स्क्रीनवर जे सर्व प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंट्सवर हा सामना कळवे, जोहे, दादर, सोनखार या गावातून पाहतायत त्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या संपूर्ण टीमकडून आणि मंगेश दादाकडून हार्दिक स्वागत करूया. इथे मात्र बघा 5 दिवस त्यांनी बायसिकल चालवण्याचा विक्रम केलाय. तोच बायसिकल स्वार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सतत 5 दिवस 5 रात्री. इथे मात्र ओमकार पाटील स्ट्राईक रेंजला. इथे मात्र दांडी दांडी गोल. तिन्ही स्टंप्स खोलले होते. हर्षल गिफ्ट स्टाईल खेळण्याचा प्रयत्न. मात्र पहिला गडी, पहिला धक्का लागतोय तो म्हणजे वैकुंठदादा 11 पेण या संघाला ओमकार पाटीलच्या स्वरूपात. कप्तानी का जोहर दिखा रहे लीग स्टेज के आज के आखिरी दिन में, लेकिन लोगों को प्रतीक्षा है, स्थानीय लोगों को यहाँ पर प्रतीक्षा है मैच नंबर 3 की. क्रांतिवीर शिरडोन और श्री राम शिरडोन. यकीनन मंगेश जी वागड़ीकर इनकी तारीफ मैं इसलिए करना चाहूंगा, उन्होंने अपने गांव के स्थानीय खिलाड़ियों को भी ड्रेस कोड में भी दिया और मैच खेलने का मौका भी दिया. शिरडोन के नाके नाके पर चर्चा चल रही है आखिरकार जीतेगा कौन, श्रीराम या क्रांतिवीर. बरोबर अगदी सर. स्थानिकांना घेऊन आपण आपल्या मातीला विसरता कामा नये आणि आपल्या मातीशी अगदी नाळ घट्ट जुळलेला माणूस, एक पहाडासारखा उभा राहणारा माणूस म्हणजे मंगेश दादा वाकडीकर. कारण त्यांच्यामुळेच तर ही सर्व स्पर्धा आहे आणि त्यांच्यामुळे ज्या सर्व खेळाडूंना गतवैभव प्राप्त करून मिळालेलं आहे. संदेशजी पाटील यांचं हे आगमन झालेलं आहे आणि त्यांचे बंधुराज दर्शनजी पाटील यांचे मनपूर्वक आपण स्वागत करूया. आपले सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. इथे मात्र धावसंख्या 54, एक गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्येची गरज 14 चेंडू 52 धावा. आक्रमण करावं लागेल. नवीन फलंदाज आलाय, स्वतः कर्णधार, कॅप्टन लीडिंग ऑन फ्रंट. सेनापति को नीडर बनना होगा, नीडर बनने के साथ बल्ले को घुमाना होगा. निश्चित तौर पर नीलेश बल्ले को घुमाना होगा. आपने संदेश पाटिल का जिक्र किया. जब हम कल होटल में बात कर रहे थे मंगेश वाकड़ीकर साहब से, तो उन्होंने कहा 100 में से 25% हमारा काम जो होता है RPL का, उस काम की जिम्मेदारी अपने कंधे पर उठाते हैं संदेश पाटिल. ये व्हाइट बॉल का इशारा हुआ है. अगदी इथे मात्र खराब चेंडू. इथे मात्र प्रसाद पाटीलला आता साथ द्यावी लागेल. ते म्हणजे एका हाती किल्ला लढवणाऱ्या ते म्हणजे गुड्डूला. कारण हा खेळाडू आक्रमण चांगल्या बहरात आहे. प्रतीक ठाकूर आणि प्रतीक ठाकूरला प्रसादने जर 15-20 धावांची साथ दिली तर एक चांगलं आव्हान असेल. कारण टार्गेट खूप मोठा आहे. टार्गेट 106 धावांचा आहे आणि टार्गेट जरी खूप मोठा असलं तरी हा टार्गेट चेस होऊ शकतो. हेच काहीतरी दाखवावं लागेल दोन्ही संघांना. वैकुंठदादा 11 पेण विरुद्ध वीर मराठा जोहे पेण. यावेळी चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑफ मध्ये जातोय. तिथं क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्येला. निलेश, RPL ची क्रेज किती आहे. खरं तर रोज पैसे कमवणं आणि त्या पैशाचं अन्नधान्य आणून रोजचा आपला व्यवहार म्हणजे रोजचा दिवस ढकलणं, हे असं असून सुद्धा एक स्टोर रिपेअरवाला आपलं काम सोडून
या RPL सामन्याचा आनंद घेतोय. अगदी हीच क्रेज आहे आरपीएलची आणि यासाठीच मंगेश दादांनी जे शिवधनुष्य उचललंय. अनेकांना वाटलं होतं मंगेश दादाने हे जमेल की नाही, परंतु त्यांनी बोलून दाखवलं नाही, त्यांनी करून दाखवलं आणि हा करता पुरुष आहे तो म्हणजे मंगेश दादा वाकडीकर. इथे मात्र फुल टॉस स्लॉक स्वीपचा चांगला फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि आपल्या टेक्निकल टीमचा येतोय आधार आणि हा येतोय मंगेश दादा वाकडेकर यांना अभिवादन करणारा रायगड प्रीमियर लीगचा आणखी एक बाहुबली षटकार. दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा आल्यात आणि हेच यश आहे मंगेश दादाचं. धावसंख्या 62. आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि 22च्या सरासरीने 44 धावांची गरज आहे. 12 चेंडू 44 धावा, 44 धावा 12 चेंडू. एका बाजूला वैकुंठदादा पाटील 11 पेण आणि दुसऱ्या बाजूला वीर मराठा जोहे पेण. 105 धावा जमवल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना. वीर मराठा जोहे पेण या संघाने चांगली मी म्हणेन मॅनेजमेंट केली, ती म्हणजे रोशन पाटील सरांनी. मात्र त्यांच्या विरुद्ध 106 धावा जमवताना आता 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. 22 धावा प्रत्येक गुड्डू आहे कारण गुड्डूला अर्धशतकापेक्षा संघाचा विजय महत्वाचा आहे. रजत मुंडे इथे मात्र पूर्णपणे तयार होत असताना पुढच्या सामन्यासाठी 12 चेंडू 44 धावा 44 धावा 12 चेंडू. असं म्हणतात ना, असाध्य ते साध्य प्रयत्न करेल. प्रयत्न करणाऱ्याला आणि वाहत्या पाण्याला मार्ग नक्कीच सापडतो. मार्ग सापडावा लागेल. फिल्डिंगमध्ये परिवर्तन करतोय तो म्हणजे विश्वजित ठाकूर. यावेळी आता कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाजाचं नाव प्रथमेश कोळी हा गोलंदाज आपण पाहतोय. 3 बाईक ज्याच्या नावावर गणेशपुरी एक्सप्रेस या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. समोर आहे कळवा एक्सप्रेस म्हणजे कळवे एक्सप्रेस प्रसाद पाटील. याचा समर्थक याचे फॅन फॉलोविंग खूप आहेत. काल आपण सुशांत मोकलची फॅन फॉलोविंग पाहिली आणि आज लेफ्टी डावकुरी हाताच्या फलंदाजाला राईट आर्म राऊंड विकेट, शॉर्ट थर्डमॅन, गली पॉइंट, एक लेग स्लिप, एक डीप मिड विकेट अशी क्षेत्रव्यूह रचना. यावेळी चांगला फटका, खूप बराच काळ हवेत कॅरी होतोय का बघूया. क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथं मिस जज आणि इथे दोघांमधून चेंडू सीमा पार येतोय. हा अगदी मोक्याच्या क्षणी RPL षटकार. जी महाराज कल भी हमारे आदर्श थे, आज भी हमारे आदर्श है और भविष्य में भी हमारे आदर्श ही रहेंगे. प्रथमेश कोड़ी जिनके ऊपर छक्का लगाया था प्रसाद ने, इस मैच में कुछ भी हो सकता है. यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, टोजवर टेकून चेंडू थोडासा खाली राहिला. पिचिंग मिडल स्टंपवर होती. चेंडू जातोय मिड विकेटला. लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी क्षेत्रव्यूह रचना. 5 खेळाडू आपण बघतोय 30 यार्डच्या बाहेर आहेत. 2 चेंडू आलेत, 7 धावा सर आल्यात. 44 धावा 2 षटकांमध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 22 धावा त्यांना जमवावे लागतील. जोपर्यंत गुड्डू मैदानात आहे, प्रतीक ठाकूर आहे, तोपर्यंत इथे मात्र तो म्हणेल गब्बरला आव्हान देईल का हे मात्र पाहणार आहोत. कारण सुधागडचा नव्हे, रायगडचा नव्हे, तर महाराष्ट्राचा गब्बर विश्वजित ठाकूर आहे आणि त्याच्या समोर प्रतीक ठाकूर काय करतोय. 46 धावा नाबाद खेळतोय 14 चेंडूवर. आता 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. अकूट टप्प्याचा चेंडू, पहिल्यांदाच जागा बनवली, षटकाराने अर्धशतक साजरे केलंय. टाळ्यांच्या गजरात या अलिबागच्या सुपुत्राला करूया आपण सलाम. षटकाराच्या मदतीने त्यानं स्वतःचं अर्धशतक पूर्ण केलंय आणि गतवर्षी त्यांच्या संघाच्या विरुद्ध खेळत होता, आज त्यांच्या विरुद्ध खेळतोय. मात्र इथे अर्धशतक झळकावलंय. इथे मात्र प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देतोय. तो सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरी दोस्त. 6 चौकार 4 षटकाराच्या मदतीने 15 चेंडूंमध्ये 52 धावांची नाबाद खेळी साकारतोय. तो म्हणजे केगावचा सुपुत्र अलिबागचा प्रतीक ठाकूर. धावसंख्येला आकार आणि देऊया डीजेला संधी.
मैं तेजस मात्रे को दिमाग का जादूगर कहता हूं। वो तुरंत आए और उन्होंने कहा कि गाँव भाई उरण में आता है, ये उरण तहसील का खिलाड़ी है गुड्डू, जिन्होंने इस मैच में जिंदा रखा है वैकुंठ दादा प्रतिष्ठान पेड़ को। यकीन मानिए क्रिकेट जिसे मैं हमेशा कहता हूं द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी, एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता, और इस क्रिकेट ने गुड्डू की बल्लेबाजी के कारण रंग बदलना शुरू किया है। 9 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान, 52 धावांवर खेळतोय उरणचा हा सुपुत्र। काय फटका खेचलाय बघा, आपण रिव्हर्स मध्ये आपण रिप्ले मध्ये पाहतोय, अगदी थांबला, पाहिलं चेंडूचा टप्पा कुठे आहे, स्वतःसाठी जागा बनवली आणि परफेक्ट हुक शॉट ज्याला म्हणतोय, परफेक्ट हुक शॉट त्याने बनवला, सजवला आणि मनाला जिंकलं। तो आलं, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं। आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता, यावेळी चेंडू थाय पॅडला लागलाय, लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल कंप्लीट केली जाईल आणि इथे मात्र थोडासा का होईना गोलंदाजी करणाऱ्या प्रथमेश कोळीने सुटकेचा निश्वास टाकलाय। टार्गेट मोठा आहे, 106 धावांचं आव्हान आहे, 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। 8 धावांवर खेळते प्रसाद पाटील कळवे एक्सप्रेस आणि केगाव उरणचा सुपुत्र प्रतीक ठाकूर नाबाद खेळतोय 16 चेंडू मध्ये 52 धावांवर। एका बाजूला वीर मराठा जोहे पेंट, दुसऱ्या बाजूला वैकुंठदादा 11 पेंट, या दोन संघांमधील ही तुंबळ लढत। मित्रांनो, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करा। जे प्रयत्नांची पराकाष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्याच पद्धतीने प्रयत्नांची कास धरा। आता मात्र स्ट्रायकर एंडला आहे कळवे एक्सप्रेस, कळव्याचा सुपुत्र प्रसाद पाटील। आडव्या बॅटनं मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झेल सुटणार नाही याची काळजी घेतली। इथे मात्र प्रतीक हुद्दार होता लॉंग ऑनला आणि तिथे मात्र एक हापाम पुल करण्याचा फसलेला फटका आणि मिळालाय हा दुसरा झटका, तो म्हणजे वैकुंठदादा 11 पेण या संघाला। होता तो म्हणजे प्रतीक ठाकूर, कारण प्रसाद पाटील जर फलंदाजीसाठी असता तर खेळाडूंना आणखी आत्मविश्वास मिळाला असता, कारण तो स्वतः कर्णधार आहे। नवीन फलंदाज जातोय मैदानावर 4थ्या क्रमांकावर। बघा रोहित पाटील आहे का चिंट्या रेड्डी आहे? चिंट्या रेड्डी हा खेळाडू नागाव या गावचा हा बिलॉंग करणारा खेळाडू। इथे मात्र आता काहीतरी करावं लागेल। चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील, 7 चेंडू इथे बघ किती आहेत, मग एकच सांग। 7 चेंडू आणि 30 धावांची गरज। स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज जातोय, तो म्हणजे चिंट्या रेड्डी। पुष्पा नाम सुनते ही इथे मात्र चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप मिड विकेटला, सिंगल तिथे कंप्लीट करेल का? मात्र इथे सिंगल सुद्धा घेतली नाहीये। दोन चांगले चेंडू आले, एक षटकार जरूर खाल्ला या गोलंदाजानं, मात्र चांगलं कमबॅक केलं आणि संघाला अद्याप दाखवून दिले की आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये सर 5 षटकारांची गरज, 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता। देखिए गुड्डू के लिए ये नया चैलेंज नहीं है, इन्होंने इससे पहले भी ग्रामीण लेवल पर ऐसे काम किए हैं। नेरे नाइट में इन्होंने अनिल पाटिल की जो टूर्नामेंट थी वहां पर इन्होंने 5 छक्के लगाए थे नावड़े के गेंदबाज के खिलाफ। तो गुड्डू यकीन मानिए इनके लिए ये नया नहीं है और काफी हार्ड हिटिंग करते हैं। 30 रन बनाने हैं, पूरी 6 गेंदें गुड्डू को ही खेलनी होगी। अगर लगता है कि इन रनों को अगर चेस कर पाती है या चेस की उम्मीद रखती है वैकुंठ दादा प्रतिष्ठान पेड़, तो यकीन मानिए गुड्डू को आक्रामक खेल को और ज्यादा एस्टेब्लिश करना होगा। कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा तो उन्होंने किया है लेकिन कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी करना होगा 106 के पीछे में। चाल धीमी ही सही, लंबी रखना अपनी उड़ान, और कठिन परिश्रम के बिना कहा बनता है कोई महान। आणि मागच्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं नेरे नाईट्स मध्ये हा कारनामा केलाय, परंतु आता त्याला रायगड प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य मंचावर हा कारनामा परत करावा लागेल।
तरच टाळ्यांचा गजर होईल. मात्र माझं म्हणणं असं आहे की संघामधून एक संघ जिंकेल, परंतु चांगल्या फाईटने कुठला तरी संघ जिंकेल, कुठला तरी संघ हारेल. कारण इतिहासामध्ये पराजयाची सुद्धा नोंद केली जाते. जर तुम्ही लढून हारलात तरी चालेल, परंतु प्रत्येक वेळी प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. 6 चेंडू 30 धावा. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय प्रतीक ठाकूर जो नाबाद 52 धावसंख्येवर खेळतोय आणि गोलंदाजी मार्कवर एका षटकामध्ये 13 धावा खर्च करणारा कुणाल शिंदे हा गोलंदाज येतोय. कर्णाला एंडकडून आपण बघतोय बॅनर पाहतोय मंगेशदादा वाकडेकर आणि संतोषजी चौधरी जे येत्या काही दिवसामध्ये आपल्या 10 PL सारख्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत बघायला मिळतील. 6 चेंडू 30 धावा पहिला चेंडू. इथे मात्र थोडासा चेंडू मिस टाइम केलाय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवला होता. 135-136 किलोमीटरच्या वेगाने हा चेंडू टाकला होता आणि इथे मात्र आता 5 चेंडू आणि 5 धावा. टिकटिक 5 चेंडू आणि 30 धावांची गरज, म्हणजे 5 षटकारांची गरज आहे. 30 धावा, 5 षटकार, 5 चेंडू. येईल का नाही आहे तो कारनामा अद्यापपर्यंत दोन्ही चेंडूमध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय तो म्हणजे कुणाल शिंदे. या षटकानंतर या इनिंग नंतर आपण आजचा सत्कार मूर्ती, आजचा वाढदिवस याचा आहे विवेक ज्ञानदेव पाटील यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. 4 चेंडू आणि 30 धावांची म्हणजे 5 षटकारांची गरज. इथे चमत्कार झाला, एखादा नो बॉल आला तर आशा जिवंत असतील. मात्र इथे प्रतीक ठाकूर स्वतःवर थोडासा का होईना नाखुश असेल. 2 चेंडू निर्धाव टाकलेत कुणाल शिंदेने. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि जिंकण्यासाठी 5 षटकार म्हणजे 30 धावांचं अशक्य प्राय आव्हान. बाईक स्वार मध्ये गेलेला आहे TVS घेऊन. ही बाईक मिळाली होती महेंद्रसिंग धोनीला मॅन ऑफ द सिरीज साठी. इथे मात्र सलगचा 3रा चेंडू निर्धाव टाकतोय. सामन्यामधील अक्षरशः हवा काढून घेतली की काय कुणाल शिंदेनं. 4-5 षटका अखेरीस वाटलं होतं की वैकुंठदादा 11 संघाचा हा खेळाडू अप्रतिम खेळ खेळतोय, शेवटपर्यंत झुंज देईल. परंतु इथे मात्र कुणाल शिंदेने अप्रतिम कामगिरी केली आणि विश्वजित ठाकूरच्या विश्वासाला त्याने सिद्ध केले. इथे मात्र बऱ्याच काळानंतर आलेला हा षटकार, मात्र या षटकाराचं कोणतंच शल्य नसेल गोलंदाजाला. खेळतोय वैयक्तिक, मात्र 4था निर्धाव चेंडू या षटकामधील आणि 1 षटकार आलाय. आता मात्र फक्त 1 चेंडू आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. देव आनंद सारखं ज्याचं वय अजिबात वाढत नाही असा तेजस म्हात्रे आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतोय. देव आनंदचा ज्या पद्धतीने वय वाढत नव्हतं त्या पद्धतीने तेजस्वी म्हात्रे यांचं वय वाढत नाही की काय. एज इज ओनली द नंबर्स. इथे मात्र नाबाद खेळी साकारलेली आहे. मात्र इथे पहिलं यश, पहिली विजयाचं तोरण, पहिला विजयाचा नारळ फोडतोय तो म्हणजे गत स्पर्धेतील उपविजेता संघ वीर मराठा जोहेपेण ॲडव्होकेट हर्षदजी पितळे आणि पवनजी भोईर यांचा हा संघ पहिल्या विजयाची नोंद करतोय. वैकुंठदादा 11 संघाला आपण हार्ड लक करूया.